नमस्कार. आज आपण करणार आहे शेवग्याच्या शेंगा. शेवगा छान स्वच्छ धुवून कापून घ्या. आता आपण इथे करूया मसाल्याची तयारी. त्याकरिता आपल्याला लागणार आहे खोबरे, कांदा, लवंग, काळी मिरी, हिरवी मिरची आणि टमाटा देखील त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मस्त असं परतून घेऊया. मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घेऊन त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये 2 पळी तेल घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकूया जिरं, कढीपत्ता, हिंग आणि आता आपण टाकूया आपला वाटलेला मसाला. मसाल्याच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून ते पाणी देखील त्याच्यामध्ये टाकून घ्या. त्यासोबतच हळद, लाल मिरची, मीठ, करी पावडर, धने पावडर हे मसाले देखील टाकूया. तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता मसाल्याला तेल सुटूस्तोपर्यंत छान परतून घेऊया. तोपर्यंत आपण इथे शेवगा थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊया. त्यामुळे शेवगा अजून टेस्टी लागतो. त्याचे टेक्स्चर देखील छान राहते, अगदी असा मऊ नाही होत. 2-3 मिनिट शेवगा परतून झाल्यावर त्याला बाजूला काढून घेऊया. इथे आपल्या मसाल्याने देखील छान तेल सोडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकूया परतून घेतलेला शेवगा आणि मसाले एकत्र छान एकजीव करून घेऊया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल तेवढं पाणी ॲड करा, ज्यामुळे शेवगा देखील शिजेल. इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता गॅस आपण मंद करूया, झाकण ठेवून देऊया आणि भाजी शिजण्यासाठी 10 मिनिट वाट पाहूया. भाजी तर शिजत राहील तोपर्यंत मी इथे लावून घेतला आहे भात आणि करायला लागते भाकरी. बघता बघता आपली भाजी देखील इथे तयार झालेली आहे. भाजीला वास देखील अगदी छान सुटलेला आहे. इथे शेंगा देखील शिजलेल्या आहेत आणि भाकर देखील तयार आहे. तर चला आता वाढून घेऊया ताट. तुम्ही देखील करून पहा शेंगांची भाजी आणि कशी वाटते ते नक्की सांगा. चला बाय. मी पण जेवते इथे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. बाय बाय.